नाथ महाराज म्हणतात बरं का, लक्षात ठेवा, जित्या माय बापा न घालिती अन्न, मेल्या प्रेतावर करीती पिंडदान. हे काय माझ्या नियमामध्ये बसत नाही. त्याच्यामुळं त्याच सुरामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जड, मला हे असे जे जड लोक करतात तसलं भगवंता नको आहे, आणि म्हणून मी जिवंतपणीच हा पिंड तुमच्या चरणावरती अर्पण केलेला आहे. आणि पिंड अर्पण केल्यामुळं या पिंडाने, हा पिंड ज्याच्यासाठी दिला होता त्या कार्यासाठी मी त्याचा वापर मी केला. झाले कर्मांतर. आता तुम्हाला पिंडदान दिला, देह तुम्हाला दिला, मग या देहाने ज्याच्यासाठी दिला, कशासाठी? भजने गोमट, बोंब मारिली हरिहर. आयुष्यात इथून मागेही तेच करतोय, आणि इथून पुढेही भगवंता तुमचंच नामस्मरण करणार आहे. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. लक्षात आलं? माझ्या या देहावरती, माझ्या मनावरती जे काही सर्व ओझं होतं ते ओझं उतरलं, कर्मांतर माझं झालं, आणि त्याच्यामुळं भगवंता मी जिवंत असतानाच तुमच्या चरणकमलाशी हा माझा देह अर्पण केल्यामुळं माझ्या इथून पाठीमागच्या सर्व लोकांचे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बरं काय, इथून पाठीमागच्या सर्व जनांचे काय झालं? पिंडदान घडून आलं. माझे झाले गयावरचे. लक्षात आलं तुमच्या? मी थोडक्यात अभंग जर सांगायचं म्हणलं तर याच्या अनुषंगाने भरपूर तुम्ही अभंग घेऊन मौली बरं का तुम्ही चिंतन करू शकता वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि लोकांना खरं काय आहे, एखाद्याला राग आला तरी सुद्धा चालेल, परंतु खरं काय आहे हे सांगायला विसरू नका. कीर्तन करायलाच पाहिजे आहे असं नाहीये. हे सर्व संतांचं मत आहे, आणि त्यांचा निरोप तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम माझं आहे. तुम्ही कीर्तन ठेवताय, भजन ठेवताय, ते न ठेवता लक्षात ठेवा, अन्नदान तुमच्याकडून होणं त्यावेळेला आवश्यक आहे. कोणत्या लोकांसाठी मी सांगतोय? गोरगरिबांना अलीकडची कीर्तनं परवडत नाही तो. आणि कसं आहे, पुरुषाला परवडतात पण स्त्रियांना परवडत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा ईर्ष्या आहे. शेजारणीनं 10,000चा महाराज आणला होता, मी 15,000चा आणणार. आलं का लक्षात? मग ते कर्ज काढून आणतील. असं कर्ज काढून कीर्तन वगैरे करायची आवश्यकता नाहीये. मनामध्ये अरे जिवंत आहे तोपर्यंत तोडातोडीशिवाय त्यानं जर काय प्राशन केलं नसेल तर कशासाठी? उगीच म्हणजे जगाला दाखवण्यासाठी हे श्राद्ध वगैरे हे असल्या समजुती करू नका. तुम्हाला जर काही यातून कळलं असेल तर हा देह मी चालवतोय म्हणण्यापेक्षा हे जे काय घडतंय ते विधिलिखित आहे, आणि ते त्यांच्या म्हणजे यांच्या भगवंताच्या मर्जीशिवाय घडत नाही. हा जेव्हा तुमचा ठामपणे विश्वास येतो त्यावेळेला मग तुम्ही म्हणू शकता आम्हा भयचिंता नाही धाक. आलं का लक्षात? किंवा मग तुम्ही स्वतः म्हणू शकता. हे तुम्ही कीर्तनात एक सांगताय आणि पुन्हा शेवटच्या स्थितीला कुठे ऍडमिट होत आहे? दवाखान्यात. का? अटॅक आला त्यांना. अरे अटॅकला जर तुम्ही घाबरत असाल तर तुमचा भगवंतावर किती विश्वास आहे? शेवटी डॉक्टर हे सुद्धा देवाचेच अवतार आहे. तेच आपल्याला वाचवतात. ध्यानात आलं? डॉक्टरकडे जाण्याची बुद्धी सुद्धा तेच देतात.
समजून घ्या, हे विश्वाची मागे घर. असा ज्या वेळेला तुमचा भाव होईल त्यावेळेला तुम्ही खरं पिंडदान जिवंतपणे केलं म्हणायला काही हरकत नाही. आणि पाठीमागचा जो पितृदोष आहे तो तुमचा गेला असं म्हणायला काय हरकत नाहीये. आता बऱ्याच जणाला हे माझं जरा थोडंसं बोलणं खटकणार आहे, परंतु खटकलं तर खटकलं. सत्य आहे ते मी सांगितलं. श्राद्धाला कीर्तन ठेवा, महाराज असे बोलवा, लक्षात ठेवा, जे कमी दक्षिणा घेतात आणि जे खरोखरच शास्त्रयुक्त म्हणजे कीर्तन करतात. उगा टिवल्या बावल्या करून संसारातल्या गप्पा मारणारे महाराज नका बोलू आणि पापाचे धनी होऊ नका. आलं का लक्षात? एकमेकाच्या ईर्षेवरती आणि परमार्थाचं नका चिंतन करू, म्हणजे वाटोळ करू नका. हे माझे हात जोडून विनंती आहे की आपण सत्याने वागायला शिका. जरा थोडासा त्रास होईल. कितीतरी जुने महाराज लोक आहेत, लक्षात ठेवा, मोफत कीर्तन करणारे. मी त्यापैकीच एक आहे. आणि तुम्हाला विशेष वाटेल, गेली जवळजवळ 30-40 वर्ष झालं, लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे लहानपणापासून याच्यामध्येच आम्हाला रडायला लागलं तरी सुद्धा पकवाज काढून देत होते, वाजवण्यासाठी हार्मोनियम काढून देत होते. असे संस्कार आपल्या मुलांना लावा, त्यांना खऱ्या स्वरूपाची ओळख होऊ द्या. प्रदर्शन म्हणून परमार्थ करू नका. आत दर्शन घडावं आणि भगवंत आणि मी हे वेगळे न राहता पिता पुत्र हे एकची म्हणजे द्वैत भाव हा जेव्हा तुमचा दूर होईल तेव्हा खरे पिंडदान झाले असं म्हणायला का हरकत नाहीये. थोडक्यात बऱ्याच याच्यामधून स्पष्टीकरणामधून पिंडपदावरील या अभंगावर त्या अनुषंगाने असणारे जगद्गुरु तुकोबारायांचे इतर अभंग म्हणजे पुन्हा त्याच्यावरती प्रवचन करायची आवश्यकता नाही. ह्याच्याशी रिलेटेड बरेच जगद्गुरु तुकोबारायांचे असतील किंवा एकनाथ माऊलींचे असतील, हे अभंग तुम्ही याच्याशी रिलेटेड घेऊ शकता. आणि खरा परमार्थ काय आहे लोकांना ते पटवून द्या. उगं विनोदाच्या गोष्टी सांगू नाही, ते फालतूपणा कीर्तनामध्ये घडवणं हे मला वाटतं योग्य नाहीये. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. माझ्यापेक्षा खूप सिनियर लोक आहेत या संप्रदायामध्ये. अशा व्यक्तींनी पुढाकार घेऊन हे कुठेतरी थांबवलं पाहिजे नाही. आणि खरा परमार्थ कशाला म्हणतात हे लोकांना समजणं आवश्यक आहे. झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो, भगवंताच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.